नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काही दिवसांपूर्वीच एम.एच. नर्सिंग सी.ई.टीची एक्झाम दिली. जवळपास 1 महिना होतोय आता. सो आता तुम्हाला बी.एस.सी नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. काउन्सिलिंग प्रोसेस काही दिवसात सुरूच होईल. ओके. सो काउन्सिलिंग प्रोसेस नंतर ॲडमिशन प्रोसेस पण सुरू होईल. तर ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्सची गरज आहे आणि त्या डॉक्युमेंट्सशिवाय आपलं ॲडमिशन बी.एस.सी नर्सिंगसाठी होऊच शकत नाही. तर ते डॉक्युमेंट्स कोणते लागतील, कॅटेगरी वाईज कोणते लागतील, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या ॲडमिशनसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, जी ही लिस्ट आहे ती प्रत्येक कॅटेगरीसाठी लागणार आहे. ही कंपल्सरी लिस्ट आहे, मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल. फर्स्ट म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म. आता ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे असेलच, जरी नसेल तरी सी.ई.टी सेलवरती जाऊन तुमचं अकाउंट लॉग इन करा. ॲप्लिकेशन फॉर्मचं एक सेक्शन असतं, तिथे ओपन करा आणि तिथून ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा. ॲडमिट कार्ड असेलच एक्झामच्या आधी. तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड केलंच असेल तुमच्या फोनमध्ये. ओके, कारण एक्झाममध्ये आपल्याला ॲडमिट कार्डची गरज असतेच. त्याच्यासोबतच आपल्याला एक कुठलंही व्हॅलिड फोटो आय डी प्रूफ पाहिजे. मग तुमचं आधार कार्ड असो, ड्रायव्हिंग लायसन्स असो, पॅन कार्ड असो, पासपोर्ट असो, यापैकी कुठलंही एक असेल तरी चालतं. ओके, ज्याच्यावरती फोटो असेल तुमचा. नेक्स्ट आहे कॉपी ऑफ डाउनलोडेड बी.एस.सी नर्सिंग सी.ई.टी 2025 रिझल्ट. आता याच्यासोबतच तुम्हाला बी.एस.सी नर्सिंग म्हणजे एम.एच. सी.ई.टीचा जो रिझल्ट असतो तर त्याची सुद्धा एक कॉपी लागते. ओके, नंतर प्रूफ ऑफ नॅशनॅलिटी हे देखील लागतं. त्यामध्ये नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असलं तरी चालेल, किंवा व्हॅलिड इंडियन पासपोर्ट असेल तरी चालेल, किंवा एल.सी 12वीची एल.सी असेल तरीही चालेल. यापैकी कुठलंही एक असेल तरीही चालेल. तीनही असायची गरज नाही, कुठलंही एक असेल तरीही चालेल. ओके, त्यासोबतच आपल्याला एजचं प्रूफ देणारं एक सर्टिफिकेट असलं पाहिजे, जसं की एस.एस.सी पासिंग सर्टिफिकेट, किंवा एक फोटो व्हॅलिड फोटो आयडेंटिटी विथ डेट ऑफ बर्थ. ओके, यापैकी कुठलंही एक असेल तरी चालतं, दोनही असायची गरज नाहीये. पहा नेक्स्ट, पहा अकॅडमिक आणि मेडिकल डॉक्युमेंट्स रिक्वायर. आता आपल्याला अकॅडमिक आणि मेडिकल कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत ते पाहूया. एस.एस.सीचं मार्कशीट आणि एस.एस.सीचं पासिंग सर्टिफिकेट. पहा हे दोनही वेगवेगळ्या असतात, सो आपल्याला दोनही गरजेचे असतात. म्हणजे 10वीची मार्कशीट आणि 10वीचं पासिंग सर्टिफिकेट. नेक्स्ट आहे एच.एस.सी मार्कशीट आणि एच.एस.सी पासिंग सर्टिफिकेट. तर 12वीची मार्कशीट आणि 12वीचं पासिंग सर्टिफिकेट हे दोन्ही गरजेचं आहे. नंतर आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असतं, त्याच्यामध्ये दोन गोष्टी गरजेच्या आहेत, इश्यू बाय रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर अँड ॲज पर ॲनेक्शन. सो हे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. ओके, याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. नेक्स्ट पहा कॅटेगरी स्पेसिफिक सर्टिफिकेशन्स. आता कॅटेगरी वाईज पाहूया. जर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही एस.सी, एस.टी, व्ही.जे.एन.टी, एन.टी, ओ.बी.सी, एस.बी.सी या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्या. नंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर हे सुद्धा खूप गरजेचं आहे. हे सुद्धा आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागते आपल्याला ॲडमिशनसाठी. त्यासोबतच नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट लागेल. आता जर तुमचं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटचं व्हॅलिडिटी संपली असेल तर सेतूमध्ये वगैरे जाऊन अप्लाय करा, म्हणजे ॲडमिशनच्या आधी तुम्हाला तुमचं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळून जाईल. आणि याची व्हॅलिडिटी कुठपर्यंत असली पाहिजे तर 31 मार्च 2026 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत. ओके, आता जर तुम्ही ई.डब्ल्यू.एस मधून बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे ई.डब्ल्यू.एसचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, ई.डब्ल्यू.एस स्टँड्स फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आणि त्याची व्हॅलिडिटी 2025-26ची असली पाहिजे. ओके, आता पाहूया रिझर्वेशन क्लेम्स, स्पेसिफाईड रिझर्वेशन क्लेम्स. आता फर्स्ट येतं डिफेन्ससाठी एक आपल्याला रिझर्वेशन असतं. त्यासोबतच सेकंड पर्सन विथ डिसॅबिलिटी सोबत असतं. तुमच्याकडे डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, इश्यू बाय गव्हर्नमेंट ऑथराइज मेडिकल बोर्ड. ओके, त्यासोबतच तुम्ही जर ऑर्फन असाल तर त्याचं पण सर्टिफिकेट असलं पाहिजे, इश्यू बाय वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट. ओके, सो या गोष्टी गरजेच्या आहेत रिझर्वेशनसाठी. नेक्स्ट आहे मायनॉरिटी कॅटेगरी डॉक्युमेंट्स.
आता हे कोणासाठी आहे, जे गुजराती सिंधी कॅन्डिडेट्स आहेत, गुजराती किंवा सिंधी स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. आता त्यांना काय गरजेचं आहे, एक तर प्रूफ ऑफ मायनॉरिटी स्टेटस. याच्यामध्ये तुमच्याकडे LC असेल तरी चालते स्कूलची, जे प्रूफ करतं की तुम्ही गुजराती किंवा सिंधी आहात, ओके, या कम्युनिटीमधून बिलॉंग करता, हे तरी पाहिजे. किंवा मायनॉरिटी ॲफिडेव्हिट तरी पाहिजे. म्हणजे एक लेटर असतं ज्यामध्ये तुम्ही स्वतः लिहिलेलं असतं की तुम्ही गुजराती अँड किंवा सिंधू या कम्युनिटीमध्ये बिलॉंग करता. त्यासोबतच तुमची साईनसुद्धा असते. एक हे लिगली डॉक्युमेंट असल्यासारखं असतं, ओके. यापैकी कुठलंही एक असेल तरी चालेल. पहा नेक्स्ट आता मायनॉरिटी कॅटेगरी डॉक्युमेंट्स, जे जैन आहेत किंवा मुस्लिम आहेत किंवा ख्रिश्चन कॅन्डिडेट्स आहेत, ओके. सो पहा, त्यांना फर्स्ट गोष्ट म्हणजे प्रूफ ऑफ मायनॉरिटी स्टेटस पाहिजे. म्हणजे एकतर LC पाहिजे ज्यामध्ये क्लिअरली लिहिलं असेल की तुम्ही जैन किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता. किंवा एक सर्टिफिकेट पाहिजे फ्रॉम अ रिकॉग्नाइज रिलिजियस ऑथॉरिटी, म्हणजे तुमच्या रिलिजनच्या ऑथॉरिटीने कन्फर्म केलेलं एक सर्टिफिकेट पाहिजे की तुम्ही जैन किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन ज्या त्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता, त्यामध्ये तुम्ही त्याचं सर्टिफिकेट हवं. हे एक गोष्ट पाहिजे. या दोघांपैकी कुठलेही एक चालते. आता हे झालं प्रूफ ऑफ मायनॉरिटी स्टेटस. आणि अजून एक असतं ते म्हणजे मायनॉरिटी ॲफिडेव्हिट. तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः लिहिलेलं असतं आणि हे सर्टिफिकेट म्हणतं की लिहिलेले असते गोष्टी काही की तुम्ही जैन किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन या धर्मातून बिलॉंग करता. त्यासोबतच तुमची साईन देखील असते, ओके. सो हे झालं सगळ्या गोष्टी. कॅटेगरी वाईज ॲडमिशन घेण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात याची सगळी लिस्ट झाली. सो विद्यार्थी मित्रांनो, अशानुसार तुम्ही आता एक्झामसाठी ॲडमिशनसाठी फ्री असाल. आणि ॲडमिशन तोंडावरती आल्यावरती तुमची काही धावपळ होणार नाही जर तुम्ही हे सर्टिफिकेट सगळे आधीच काढून ठेवले. जर तुम्ही काढून ठेवले नसतील, ॲडमिशनचे प्रोसेस व्हायला अजून 1-1.5 महिना आहे. सो त्यासाठीच मी थोडा आधी व्हिडिओ बनवला आहे, म्हणजे तुमची ॲडमिशनची प्रोसेस ही थांबणार नाही कुठल्याही हालतीत, ओके. सो ज्यांचे राहिलं सर्टिफिकेट काढायचे, त्यांची व्हॅलिडिटी संपली आहे, त्यांनी काढून घ्या, अप्लाय करा सेतूमध्ये वगैरे जाऊन, ओके. सो चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.